भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींनी सामान्य माणसाच्या खिशावर मोठा ताण आणला आहे आणि आता सरकार एक असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे भविष्यात पेट्रोल पंपावर जाण्याची गरजच कमी होऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. भारतात आता गाड्या चालणार आहेत दारूपासून तयार होणाऱ्या इंधनावर. पण ही काही साधी गोष्ट नाहीये. यामागे आहे एक मोठा प्लॅन, एक आर्थिक रणनीती आणि एक पर्यावरणपूरक क्रांती. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक नवीन फ्यूल E85. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा E85 नेमका काय आहे, सरकारचा यामागचा मास्टर प्लॅन काय आहे, तुमच्या गाडीवर याचा काय परिणाम होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे खरंच पेट्रोलचे दर इतिहास जमा होणार आहेत का. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी उठल्यापासून आपण एक गोष्ट नक्की चेक करतो, ती म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर. कारण त्यावरच आपला रोजचा खर्च ठरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, भारत आजही आपल्या इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशावर अवलंबून आहे, विशेषतः मध्य पूर्व देशांवर. आणि जेव्हा जगात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होते, जसं की अलीकडील स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील तणाव, तेव्हा त्याचा थेट परिणाम भारताच्या खिशावर होतो. कारण तेलाची वाहतूक थांबली की दर वाढतात. आणि म्हणूनच भारत सरकार आता या अवलंबी तत्वातून मुक्त होण्याचा मोठा प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी त्यांनी निवडला आहे एक वेगळाच मार्ग, तो म्हणजे इथेनॉल. इथेनॉल म्हणजे काय, तर हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे जो प्रामुख्याने ऊस, गहू, मका अशा पिकांपासून तयार केला जातो. म्हणजे शेतात पिकणाऱ्या मालापासून तयार होणारे इंधन. आणि हेच इंधन आता गाड्यांमध्ये वापरण्याचा प्लॅन तयार होत आहे. याआधी तुम्ही E10 आणि E20 बद्दल ऐकलं असेल, ज्यात अनुक्रमे 10% आणि 20% इथेनॉल असतं. आणि भारताने आधीच E20 लागू करण्यास सुरुवात केली आहे. पण आता सरकार थेट E85 कडे झेप घेत आहे. E85 म्हणजे काय, तर यात 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असतं. म्हणजे जवळजवळ पूर्णपणे देशात तयार होणाऱ्या इंधनावर गाड्या चालणार. पण इथे एक ट्विस्ट आहे. तुम्ही विचार करत असाल की आपल्या सध्याच्या गाड्यांमध्ये हे इंधन वापरता येईल का, तर उत्तर आहे नाही. कारण E85 साठी खास प्रकारच्या गाड्या लागतात, ज्यांना म्हणतात फ्लेक्स फ्यूल व्हेकल्स, म्हणजेच FFVS. या गाड्यांचे इंजिन खास डिझाईन केलेले असते, जे इथेनॉलच्या जास्त प्रमाणाला सहन करू शकतात. कारण इथेनॉलमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे सामान्य इंजिनमध्ये गंज लागू शकतो, रबर सील्स खराब होऊ शकतात आणि इंजिनाची कार्यक्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच जर तुम्ही साध्या गाडीत E85 टाकलं तर तुमच्या गाडीचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सरकार आणि ऑटोमोबाईल कंपन्या मिळून नवीन FFV गाड्या बाजारात आणण्याची तयारी करत आहेत. जगात काही देश आधीच या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, विशेषतः ब्राझील, जिथे बहुतेक गाड्या फ्लेक्स फ्यूवर चालतात आणि तिथे लोक पेट्रोलपेक्षा इथेनॉलला जास्त प्राधान्य देतात. आता भारतातही तसंच काहीतरी घडणार आहे. सरकारने E85 साठी ड्राफ्ट रूल्स तयार केले आहेत आणि लवकरच ते लागू केले जाणार आहेत. यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू झाले आहेत आणि ऑटोमोबाईल कंपन्यातही FFV गाड्या तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामागे एक मोठा आर्थिक फायदा देखील आहे. भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करतो कच्च्या तेलाच्या आयातीवर. पण जर आपण इथेनॉलचा वापर वाढवला तर हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. याचा थेट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल आणि परकीय चलन साठा देखील वाढेल. पण एवढंच नाही, याचा फायदा शेतकऱ्यांनाही होणार आहे. कारण इथेनॉल तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे ऊस, गहू, मका, यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना नवीन बाजारपेठ मिळेल. म्हणजेच एका निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि शेती तिन्ही क्षेत्रांना फायदा होणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिलं तर इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा स्वच्छ इंधन आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि हवेचं प्रदूषणही कमी होतं. पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजूही असते आणि E85च्या बाबतीतही काही चिंता व्यक्त केल्या जात आहेत. पहिली म्हणजे इथेनॉल तयार करण्यासाठी लागणारे पाणी. ऊसासारख्या पिकांना खूप पाणी लागतं आणि भारतासारख्या देशात आधीच पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन केल्यास पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. दुसरी चिंता म्हणजे अन्न सुरक्षा. कारण जर मोठ्या प्रमाणावर धान्य इथेनॉलसाठी वापरलं गेलं तर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच सरकारला या सगळ्या गोष्टींचा समतोल साधावा लागणार आहे. तसेच इथेनॉलचं ऊर्जा मूल्य पेट्रोलपेक्षा कमी असतं.
म्हणजेच E85 वापरल्यास गाडीचा मायलेज कमी मिळू शकतो, पण त्यांची किंमत कमी असल्यामुळे तो तोटा भरून निघू शकतो. आता प्रश्न येतो, हे सगळं कधी होणार? तर तज्ज्ञांच्या मते E85 पूर्णपणे लागू होण्यासाठी अजून काही वर्ष लागू शकतात, कारण त्यासाठी पायाभूत सुविधा, उत्पादन क्षमता आणि नवीन गाड्यांची गरज आहे. पण सुरुवात झाली आहे आणि भविष्यात भारत पूर्णपणे इथेनॉल आधारित इंधनाकडे वळू शकतो. आणि जर असं झालं तर एक दिवस असा येऊ शकतो जेव्हा पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा नसतील आणि पेट्रोलच्या किमती वाढल्याची बातमी ही फक्त इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल. पण हा बदल सोपा नाही. यात वेळ लागणार आहे, गुंतवणूक लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची मानसिकता बदलावी लागणार आहे. कारण आपण वर्षानुवर्ष पेट्रोलवर अवलंबून राहिलो आहोत आणि आता अचानक अल्कोहोलवर गाडी चालवणं ही गोष्ट थोडी वेगळी वाटते. पण जसं एकेकाळी मोबाईल फोन हा लक्झरी होता आणि आज गरज बनली आहे, तसंच भविष्यात E85 ही नवीन नॉर्मल होऊ शकते. आणि कदाचित पुढच्या काही वर्षात तुम्ही जेव्हा पेट्रोल पंपावर जाल तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल E20 की E85, आणि तो दिवस फार दूर नाही. तर मित्रांनो, हा होता भारत सरकारचा E85 फ्यूल प्लॅन. एक असा प्लॅन जो देशाला आत्मनिर्भर बनवू शकतो, शेतकऱ्यांना बळ देऊ शकतो आणि पर्यावरणाचं रक्षण करू शकतो. पण याचबरोबर काही मोठे प्रश्न आणि आव्हानांनी उभे करतो. आता तुम्ही काय विचार करता? E85 हा भारतासाठी योग्य निर्णय आहे का? तुमची गाडी बदलायला तुम्ही तयार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या आणि रोचक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ अजूनही धक्कादायक असणार आहे. धन्यवाद.